नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय। आजपर्यंत कित्येक लोकांचं आम्ही आर्थिक प्लॅनिंग करून दिलेलं आहे। आता हे प्लॅनिंग का करायचं त्याचं कारण आहे। आज ही पहिली गोष्ट तर आपण हे का करायचं हेच बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही, आणि माहिती झालं तर उद्यासाठी आपलं पॉझिटिव्ह विचार नाहीत राहिलेले। बरेच लोक आजचं आज बघू म्हणतात। मित्रांनो, उद्या तुम्हाला कोण पैसे आणून देणार आहे का? तुमची आर्थिक अडचणी कोण सोडवणार आहे का? आणि ती आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ पण मिळणार नाही, कारण पैसे कष्ट करून कमावं लागतात। आपण जी महिन्याचा पगार आहे ना, तो एका दिवसामध्ये संपू शकतो, एका तासामध्ये सुद्धा संपू शकतो, परंतु तेच पैसे कमवायला आपल्याला 1 महिना लागतात। मग विचार करा, आपण पैशाची काटकसर केली पाहिजे आणि बचत पण केली पाहिजे। जसं शेतकरी पेरणी का करतो? धान्य वाढवण्यासाठी। किती मिळणार आहे माहीत नाही, किती वाढणार आहे माहीत नाही, परंतु पेरणी करतो। तसं पैशाची पेरणी केली पाहिजे। पेरणी म्हणजे पैशाची बचत केली पाहिजे। आपण काय बरेच लोक पैशाची बचतच करत नाहीत, आणि केली तर अशा ठिकाणी ठेवतात की तिथं आपल्याला मुदल पण मिळेल का माहीत नाही। कित्येक बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेढ्या बंद पडत आहेत ना, किंवा आज भरले तर पैसे उद्या आपल्याला पाहिजे असतात, आणि त्याच्यामुळं काय होईल, खऱ्या चांगल्या विचाराकडं चांगल्या कामाकडं लक्ष राहिलेलं नाही, आणि त्याचा फायदा काही ठराविक लोकांना होतो। जेव्हा आपण चूक करतो तेव्हाच आपल्याला त्याची सजा भोगावं लागते, आणि कोणाचा तर फायदा होतो। जसं भांडण केलं तर काय होईल, भांडणातनं फायदा काही होत नाही, परंतु वकिलाचा फायदा नक्की होतो ना। मित्रांनो, तसंच झालेलं आहे। तुम्ही बचत नाही केली तर बँकाचा सावकाराचा फायदा होतो ना, तुमचा काही फायदा होणार नाही। कर्मामध्येच यश अपयश दडलेलं आहे, सुख शांती दडलेली आहे। कर्म जर चांगलं केलं आणि सांगणारा माणूस पाहिजे, आणि आपण ऐकलं पण पाहिजे। मित्रांनो, तात्पुरत्या फायद्यासाठी लोक खरा आनंद गमवून बसतात। आम्ही पाहतोय, मी गेली 25 वर्ष झालं कित्येक लोकांचं आम्ही प्लॅनिंग केले, आणि कित्येक लोकांचं प्लॅनिंग न केल्यामुळे कित्येक लोक आज गरीब झालेले आहेत। त्यांना आर्थिक दुष्टचक्रात अडकले, त्यांना बाहेर कुणीच काढत नाही। मित्रांनो, कर्जसुद्धा आपल्याला वय जास्त झाल्यावर मिळत नाही, आणि वय तर जास्त होणारच आहे। आपला प्रवास जन्म आणि मृत्यू असा रोज चालू आहे, आणि त्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूमधलं अंतर म्हणजे जीवन। त्या जीवनामध्ये उद्या आर्थिक संकट किती येणार आहेत माहिती नाही, आपलं उत्पन्न कुठल्या क्षणाला थांबेल माहिती नाही। जीवन हे फार तात्पुरतं आहे मित्रांनो। बरेच लोक म्हणतात जीवन भरपूर आहे, असं कधीही नाही। कुठं तुम्हाला तारीख माहिती आहे का? एंड तारीख आपल्याला। मग आपण शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं कार्य केलं पाहिजे, आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी। मित्रांनो, चांगल्या कार्याची ताकद आहे ना, हे शेवटी कळते। वाईट कर्म करतात ते लोकांना नगदी फळ मिळतं, परंतु त्याचं शेवट वाईट असतो। मित्रांनो, त्यासाठी बचत करा, LIC ऑफ इंडियामध्येच करा। आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे, आज आता ताबडतोब फोन करा। आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन करा। तात्पुरतं पैसे लिमिटेड भरायचे, अनलिमिटेड पैसे मिळतात। ओके, थँक्यू।